मित्रांनो, पॉलिटिको नेट सेट या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण सेट PYQची सिरीज सुरू केलेली आहे. 26 जुलैला सेटचा पेपर आहे, तर त्यानिमित्तानं आपण ही सिरीज पाहत आहोत. आज आपण पॉलिटिकल प्रोसेसेस इन इंडिया या टॉपिकवर जे काही प्रश्न विचारलेले आहेत सेटमध्ये ते पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते राज्य सन 2000 मध्ये निर्माण झालेले नाही? तर 2000 मधली जी राज्य आहेत ही लक्षात ठेवायची असतील आपल्याला, तर आपल्याकडे एक ट्रिक आहे ज्याच्या शेवटी खंड किंवा गड येतं. ही राज्य जी आहेत ही 2000 सालामध्ये निर्माण झालेली आहेत. तर मिझोराम हे 2000 सालामध्ये निर्माण झालेलं नाही आहे. आणि मिझोराम केव्हा निर्माण झालं आहे ना, तर हे तुम्ही मला सांगणार आहात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट वॉज नॉट क्रिएटेड इन द इयर 2000? देन मिझोराम. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी पुढील समिती नेमली. तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी विजय केळकर ही समिती नेमली गेली होती. अनिल काकोडकर ही समिती हायर एज्युकेशनसाठीची होती, 2010 मध्ये ही नेमलेली होती. 2010. धनागरे समिती ही रुरल डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चर इश्यूजसाठी होती आणि ही 2003ची आहे. ग्रामीण भागातील समस्या आणि शेतीचे प्रश्न यांचा अभ्यास करण्यासाठी होती. रघुनाथ माशेलकर जी समिती आहे ती सुद्धा 2003 मध्येच तयार करण्यात आली होती आणि ही हेल्थकेअर रेग्युलेशन आणि एज्युकेशनल पॉलिसीसाठी होती. पुढचा प्रश्न. भारतीय जनता पक्षाची सुरुवातीची विचारसरणी कोणती होती? तर ती हिंदुत्ववादी ही विचारसरणी होती. 2011 साली दिल्लीत अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची धुरा डॅश डॅश या संघटनेकडे होती. आता आपल्याला याची संघटना विचारली आहे. सिव्हिल सोसायटी ग्रुप दॅट लॉन्च कॅम्पेन इन दिल्ली इन द इयर 2011 अंडर द लिडरशिप ऑफ अण्णा हजारे इन 2011 इज इंडिया अगेन्स्ट करप्शन. ही जी संघटना होती तर या संघटनेकडे त्याची लिडरशिप होती आणि त्याचं गोल काय होतं तर लोकपाल. ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सत्तेचे विकेंद्रीकरण घटनेच्या पुढील अनुसूचीद्वारे झाले आहे. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर टू रुरल अँड अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन इज डन थ्रू द फॉलोइंग शेड्यूल्स. तर याच्या रिलेटेडचे शेड्यूल्स आपल्याला माहिती आहे, तर 11th आणि 12th शेड्यूल आहे. कारण की 10th शेड्यूल हे पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित आहे. 6th शेड्यूलमध्ये ट्रायबल एरियाज दिलेले आहेत आपल्याला, काही 4 राज्य दिलेली आहेत, आसाम, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर. 8th मध्ये लँग्वेजेस आहेत. 9th मध्ये मालमत्तेविषयक वगैरे कायदे दिलेले होते, ते नाईक पुनर्विलोकन वगैरे याच्यावरती जे काही प्रश्न निर्माण झाले होते वगैरे त्याच्याशी संबंधित आहे. आणि 10th आपल्याला पुन्हा माहिती आहे पक्षांतरबंदी कायदा आहे. खालीलपैकी कोणता पक्ष जनता दलातून फुटून निघालेला नाही? आता जनता दल हा एक पक्ष होता. पक्ष फुटाफुटी आपल्या सगळ्यांना आजकाल खूप रोजच्याच जीवनातला एक भाग होऊन बसले, कारण की रोज ऐकतोय हा आमदार इकडे गेला, तो आमदार तिकडे गेला. तर जनता दलामधून फुटून कुठला गट निघालेला नाही आहे? तर BJS म्हणजेच भारतीय जनसंघ हा गट निघालेला नाही आहे. आपण वरचे पण बघूयात. JDU म्हणजे काय? जनता दल युनायटेड. तर जनता दल युनायटेड हा जनता दलमधूनच बाहेर निघाला होता. जनता दल आहे, जनता दलाची स्थापना ही 1988 मध्ये झालेली आहे. RJDची स्थापना ही 1997 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी केलेली. JDS जनता दल सेक्युलर याची स्थापना HD देवेगौडा यांनी 1999 मध्ये केलेली आहे. राजकीय पक्षांना भारतीय राज्यघटनेत पहिल्यांदा डॅश डॅश या घटनादुरुस्तीमुळे झाला. पॉलिटिकल पार्टीज वेर मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन फर्स्ट बाय द डॅश डॅश अमेंडमेंट. तर ही माहिती आहे आपल्याला 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे, जे अँटी डिफेक्शन लॉ वगैरे 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट थ्रू आपण आणलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग खालीलपैकी कोणत्या पद्धतीने भरती करत नाही? UPSC डज नॉट रिक्रूट कॅन्डिडेट्स बाय द फॉलोइंग मेथड्स. आता आयोग वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे एक्झाम आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, ट्रान्सफर आहे, प्रमोशन आहे, याच्या थ्रू भरती करत असतं. मात्र प्रतिनियुक्ती म्हणजेच डेप्युटेशनवर कोणाचीही नियुक्ती करत नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना डॅश डॅश या वर्षी झाली. नॅशनल ह्युमन राईट कमिशन वॉज इस्टॅब्लिश इन द इयर 1993.
1993मध्ये स्थापना झालेली आणि 1993चाच ॲक्ट पण आहे या रिलेटेड आणि त्या ॲक्टनुसार याची स्थापना झालेली आहे. घटनेच्या पायाभूत संरचनेची चर्चा या खटल्यात झाली. द आयडिया ऑफ बेसिक स्ट्रक्चर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येऊन जातं केशवानंद भारती खटला. आता हा केशवानंद भारती खटला कुठल्या साली झाला होता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्याला माहिती आहे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. डॅश डॅशने डंकेल मसुदा आणि गॅट कराराचे समर्थन केले. डॅश डॅश सपोर्टेड डंकेल ड्राफ्ट अँड गॅट. तर आपल्याला माहिती आहे शेतकरी संघटना आहे तर त्यांनी सपोर्ट केला होता गॅटसाठी आणि डंकेल ड्राफ्टसाठी. राज्यव्यवस्थेने समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातून माघार घेणे हा डॅश डॅशचा परिणाम आहे. द विड्रॉल ऑफ द स्टेट फ्रॉम व्हेरियस वॉक्स ऑफ सोशल लाईफ इज द रिझल्ट ऑफ उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, दहशतवाद काहीही राज्याशी संबंध नाही. हे उलट अगेन्स्ट स्टेट आहे, पण हे स्टेटचं काम वाढवतं. हे स्टेट सामाजिक जीवनातून रिमूव्ह करत नाही स्टेटला. आंतरराज्यवाद याच्यामध्येही सेंटर आहे ते हे इंटरफेअर करत असतं. प्रदेशवाद रिजनलिझम कमी करण्यासाठी राज्य वेळोवेळी कार्यरत असते. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह डॅश डॅश या शहरात बौद्ध धर्मात धर्मांतर केले. आंबेडकर कन्व्हर्टेड टू बुद्धिझम अलॉंग विथ हिज फॉलोअर्स इन नागपूर. वी नो दॅट नागपूर दीक्षाभूमी. खालीलपैकी कोणावर नवीन राज्याच्या निर्मितीची जबाबदारी आहे? हू अमॉंग द फॉलोविंग हॅज द कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्रिएटिंग न्यू स्टेट? देन ही जबाबदारी पार्लमेंटवरती आहे, संसद. 14व्या वर्षापर्यंत मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा समावेश डॅश डॅश यात आहे. फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन अप टू द एज ऑफ 14 इज नाव अ पार्ट ऑफ. हा फंडामेंटल राईट्सचा आहे पार्ट. ॲक्च्युली माझ्याकडून चुकून झाले. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फंडामेंटल राईट्सचा पार्ट आहे. जोड्या जुळवायच्यात आपल्याला. बघूयात काय काय. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि त्यातलाच काही भाग दिला आहे. गोरखालँड, उत्तर कर्नाटक, सौराष्ट्र, विदर्भ. महाराष्ट्र, विदर्भ एची 4 2 ऑप्शनमध्ये. गुजरात, सौराष्ट्र 3 बीमध्ये. पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. कर्नाटक, उत्तर कर्नाटक, पश्चिम बंगाल, गोरखालँड. वर्ल्ड सोशल फोरमचा डॅश डॅश याला विरोध होता. वर्ल्ड सोशल फोरम वॉज अ प्लॅटफॉर्म अगेन्स्ट ग्लोबलायझेशन. M.S. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल डॅश डॅश या विषयाशी संबंधित आहे. M.S. स्वामीनाथन यांचं नाव घेतलं तरी आपल्याला ग्रीन रिव्हॉल्युशन लक्षात येते आणि ग्रीन रिव्हॉल्युशन हे शेतीशी संबंधित होते म्हणून शेती हे आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये धर्माचे राजकीयकरण झाल्याचे दिसते? विच ऑफ द फॉलोविंग रिप्रेझेंट्स पॉलिटिसायझेशन ऑफ रिलिजन? आता पर्याय आपल्याला काय काय ऑप्शन दिले ते बघूयात. राम जन्मभूमी, बाबरी मशीद वाद, धर्मांतर, सकारात्मक कृती, राज्याची पुनर्रचना. तर ए आणि बी हे उत्तर आहे आपलं, म्हणून ऑप्शन नंबर डी. राज्यसभेच्या 12 नामनिर्देशित सभासदांची नेमणूक डॅश डॅश करतात. 12 मेंबर्स आर नॉमिनेटेड टू द राज्यसभा बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. 2023चे प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते घटक न्यायालयीन स्वातंत्र्यासाठी अनुकूल नाहीत? आता कुठले कुठले घटक दिलेत? न्यायाधीशांचा निश्चित सेवा कालावधी, सत्ता विभाजन, कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप, विधिमंडळाचा हस्तक्षेप. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स आर नॉट कंडक्टेड टू ज्युडिशियल इंडिपेंडन्स? तर आपल्याला माहिती आहे ज्युडिशियल इंडिपेंडन्ससाठी आपण सिक्युअर टेन्युअर ऑफ द जजेसची तरतूद केलेली आहे, सेपरेशन ऑफ पॉवर आहे. मात्र जर एक्झिक्युटिव्ह इंटरव्हेन्शन आणि लेजिस्लेटिव्ह इंटरव्हेन्शन झालं तर ते ज्युडिशियल इंडिपेंडन्ससाठी अनुकूल नाही आहे. तर ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते अभियान नागरी समाजाचे नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिव्हिल सोसायटी कॅम्पेन? तर स्वच्छ भारत हे असं काही नागरी समाजाचं अभियान नाही आहे, तर हे केंद्र शासनाचं एक अभियान आहे स्वच्छ भारत. LGBT राईट्स, सेव्ह मराठी स्कूल, नर्मदा बचाव. तर हे माहिती आहे आपल्याला की हे सगळे नागरी समाजाचे अभियान आहेत. खालीलपैकी कोणते राजकीय पक्षाचे काम नाही? तर कुठली कुठली कामं दिली आहेत? सत्तांतराचे व्यवस्थापन करणे, सार्वजनिक धोरणाला लोकांची संमती मिळवणे, निवडणुकीसाठी उमेदवारांचे नामांकन करणे, हितसंबंधी गटाच्या मागण्यांचे एकत्रीकरण करणे. विच ऑफ द फॉलोविंग आर नॉट फंक्शन्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज? मॅनेजमेंट ऑफ सक्सेशन टू पॉवर,
obtaining popular consent to the course of public policy, nominating candidates for election, aggregation of the demand of interest group, the management of succession to the power. सत्तांतराचे व्यवस्थापन करणे हे राजकीय पक्षाचं काम नाहीये, तर हे एक इन्स्टिट्यूशनल काम आहे. खाली दिलेल्या यादी 1 मधील गट व यादी 2 मधील त्यांच्या संघटनेचा प्रकार यांच्या जोड्या लावा. नंतर दिलेल्या संकेताकातून योग्य उत्तर निवडा. आता बघा, वेगवेगळे आपल्याला याद्या दिल्यात आणि त्याच्यातून ते कुठल्या प्रकारचे गट आहेत किंवा ते काय म्हणून कार्यरत करतात हे विचारले. देन कुठले कुठले काय म्हणतात कुठल्या संघटना दिल्यात. भ्रष्टाचार विरोधी चळवळ, अखिल भारतीय किसान सभा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, ग्रीन पीस, अँटी करप्शन मुवमेंट, ऑल इंडिया किसान सभा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ग्रीन पीस. आणि काय काय सांगितले खाली. संस्थात्मक हितसंबंधी गट, असोसिएशनल इंटरेस्ट ग्रुप, लॉबी, नॉन असोसिएशनल इंटरेस्ट ग्रुप, असंस्थात्मक हितसंबंधी गट आणि प्रेशर ग्रुप, दबाव गट. तर भ्रष्टाचार विरोधी चळवळी आहेत त्या असंस्थात्मक हितसंबंधी गट आहेत. नॉन असोसिएशनल इंटरेस्ट ग्रुप आहेत. अखिल भारतीय किसान सभा या दबाव गट म्हणून काम करतात, ॲज अ प्रेशर ग्रुप म्हणून काम करतात. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स हे लॉबीसारखं काम करतात. ग्रीन पीस तर संस्थात्मक हितसंबंधी गट आहे, असोसिएशनल इंटरेस्ट ग्रुप. म्हणून ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. काँग्रेस व्यवस्था या संकल्पनेचा प्रणेता कोण आहे. तर रजनी कोठारी हे काँग्रेस व्यवस्था या संकल्पनेचे प्रणेते आहेत. नियोजन आणि विकासाद्वारे बॉम्बे प्लॅन नियोजन आणि विकासासंदर्भात बॉम्बे प्लॅनद्वारे घटना समितीकडे कोणती मागणी करण्यात आली. विच डिमांड वॉज मेड बाय द बॉम्बे प्लॅन बिफोर कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली अबाउट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. आपल्याला पर्याय काय काय दिले ते बघत. राज्याने अर्थव्यवस्थेबाबत तटस्थ राहावे, राज्याने फक्त भांडवलशाहीवर विश्वास ठेवावा, राज्याने औद्योगिक आणि इतर विकासांबाबत पुढाकार घ्यावा, राज्य नष्ट करावे व राज्य विहीन समाज प्रस्थापित करावा. स्टेट स्टे न्यूट्रल अबाउट इकॉनॉमी, स्टेट शुड फेथ ओनली इन कॅपिटलिझम, स्टेट टेक इनिशिएटिव्ह फॉर इंडस्ट्रियल अँड अदर डेव्हलपमेंट, स्टेट शुड बी अबॉलिश्ड अँड इस्टॅब्लिश्ड स्टेटलेट सोसायटी. हे असं सोशलिझमचं म्हणणं आहे. बरं, सोशलिझमचं म्हणणं आहे म्हणून हा जात नाही बॉम्बे प्लॅनचं. स्टेट शुड फेथ ओनली इन कॅपिटलिझम असं कोणी म्हणणार नाही शक्यतो, आणि ते बॉम्बे प्लॅनचं तर म्हणणं नव्हतं. बॉम्बे प्लॅनचं म्हणणं काय होतं तर राज्याने औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा. स्टेट टेक इनिशिएटिव्ह फॉर इंडस्ट्रियल अँड अदर डेव्हलपमेंट. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे एक उद्दिष्ट हेही होते. विच वन ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट 5 इयर प्लॅन्स. आपण बघितलेत आपल्याकडे 12 5 इयर प्लॅन्स झालेले आणि त्याच्यापैकी त्यांनी पहिलेच विचारले. तर पहिल्याचं काय होतं, शेती आणि उद्योग धोरणांची अंमलबजावणी करणे, इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल पॉलिसीज. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार कोण आहेत. हु वॉज द आर्किटेक्ट ऑफ सेकंड 5 इयर प्लॅन. PC महालनोबिस हे आहेत. PC महालनोबिस हे सेकंड 5 इयर प्लॅन्सचे आर्किटेक्ट आहेत. काँग्रेसने समाजासाठी समाजवादी आकृतिबंध हे आपले उद्दिष्ट म्हणून स्वीकारले. या संदर्भात योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट आन्सर अबाउट काँग्रेस पार्टी विच डिक्लेअर दॅट सोशलिस्ट पॅटर्न ऑफ सोसायटी वॉज इट्स गोल. तर हे मद्रास आवडी सेशन 1956 मध्ये झालेलं आहे, इथे सांगितलेलं आहे. कोणाबद्दल तर समाजवादी आकृतिबंधाबद्दल. सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे केले गेले. इनिशियली इंडियाज इकॉनॉमी इज डिस्क्राइब्ड ॲज अ मिक्स इकॉनॉमी. भांडवली आणि समाजवादी दोन्ही आकृती संबंधातील घटक स्वीकारण्यात आले. एलिमेंट्स फ्रॉम बोथ कॅपिटलिस्ट ॲज वेल ॲज सोशलिस्ट मॉडेल वॉज अडॉप्टेड. तर ए विधान आणि बी विधान दोन्ही बरोबर आहेत आणि बी हे एचे स्पष्टीकरण सुद्धा आहे, म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. चूज द इनकरेक्ट आन्सर अबाउट द पॉलिटिकल पार्टी अँड देअर एक्झिस्टिंग प्रेसिडेंट. काँग्रेस पार्टी मल्लिकार्जुन खरगे, भारतीय जनता पार्टी JP नड्डा, बहुजन समाज पार्टी मायावती, तेलुगू देसम पार्टी YRS राजशेखर रेड्डी. तर हे जे चौथ आहेत TDP चे YRS चंद्रशेखर रेड्डी नसून ते N चंद्रबाबू नायडू आहेत. N चंद्रबाबू नायडू. ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. बिगर काँग्रेसवाद या रणनीतीचे उद्गाते कोण. हु वॉज द प्रपोनंट ऑफ नॉन
काँग्रेसिझम स्ट्रॅटेजी इन इंडियन पॉलिटिक्स, तर याचे राम मनोहर लोहिया हे आहेत. कोणत्या राजकीय पक्षाने 21व्या शतकात पहिल्यांदा बहुमत प्राप्त केले? विच पॉलिटिकल पार्टी सिक्युअर मेजॉरिटी फर्स्ट टाइम इन इंडिया इन 21st सेंचुरी, तर हे आहेत भारतीय जनता पार्टी BJP. खालीलपैकी कोण विकास प्रशासनाला कृतीभिमुख ध्येयाभिमुख प्रशासकीय यंत्रणा असे संबोधले आहे? तर हे एडवर्ड वेडनर यांनी संबोधले आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा हा प्रश्न आहे. 25चे प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शिक्षणाचा हक्क 1947, मंडल आयोगाची घोषणा 1967, LPG घोषणा 1991, स्वातंत्र्याचा हक्क 2001, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 1947, अनाउन्समेंट ऑफ मंडल कमिशन 1967, अनाउन्समेंट ऑफ LPG 1991, राईट टू फ्रीडम 2001. तर आपल्याला माहिती आहे LPG हे आपण 1991 घेतलेले. राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा 2009चा आहे. मंडल आयोग हे 1979चा आहे आणि स्वातंत्र्याचा हक्क आर्टिकल 21 दिलेला आहे आपल्याला. खालीलपैकी कोणता जातगट प्रभुत्वशाली जातगट म्हणून ओळखला जातो? आता वेगवेगळ्या जाती सांगितल्यात आणि आपल्याला त्याच्यापैकी विचारले. पटेल, मराठा, रेड्डी, जाटव, पटेल, मराठा, रेड्डी, महार, पटेल, मराठा, रेड्डी, कम्मा, पटेल, मराठा, रेड्डी, धोबी. तर पटेल, मराठा, रेड्डी, कम्मा हे आहेत ना, तर हे प्रभुत्वशाली जातगट म्हणून ओळखले जातात. खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत? विच ऑफ द फॉलोइंग युनियन टेरिटरी? काश्मीर, जम्मू, लडाख, दमन दीव. तर चारही आहेत, वरीलपैकी सर्व. भारतीय राजकारणात काँग्रेस ऱ्हास प्रक्रिया घडली. इन इंडियन पॉलिटिक्स डिक्लाइन ऑफ काँग्रेस टूक प्लेस. 1990च्या दशकात राज्य केंद्रित राजकारण महत्त्वाचे बनले. इन 1990s स्टेट सेंट्रिक पॉलिटिक्स बिकम इम्पॉर्टंट. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि एचे कारणही त्यांनी योग्य दिलेले, म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोण केंद्र प्रभुत्व संघराज्याशी संबंधित आहे? हु वॉज रिलेटेड टू सेंटर डॉमिनेट फेडरेशन. तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. खालीलपैकी कोणती नवसामाजिक चळवळ आहे? नवसामाजिक चळवळ म्हणजे काय आहे की म्हणजे नेहमीच्या जे पर्यावरणाशी वगैरे संबंधित चळवळी आहेत त्याला नवसामाजिक चळवळी असं म्हणतात. आणि परिसृष्टी चळवळ 1970 नंतरच्या चळवळी आहेत ना, त्यांना नवसामाजिक चळवळी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. भारतातील आर्थिक सुधारणा धोरणाशी कोण संबंधित आहे? कधी झालं होतं ते? 1991. कुठलं होतं? तर LPG. हे कोणाच्या काळात झालं होतं? तर नरसिंहराव यांच्या PV नरसिंहराव यांच्या काळामध्ये झालं होतं, म्हणून हे त्याच्याशी संबंधित आहे. त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर कोण होते? तर मनमोहन सिंग. हेही विचारतात अनेकदा बरं, कोण होतं फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर कोण होतं? राजकीय नेतृत्व, राजकीय पक्ष यांची जोडी जुळवायची आपल्याला. तर बघूयात कुठले दिलेत. MK स्टॅलिन, चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला. आणि पार्टीज कुठल्या दिल्यात? तर नॅशनल काँग्रेस, द्रमुक, भारतीय तेलंगणा समिती आणि तृणमूल काँग्रेस. तर ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस माहिती आहे. C चं 4 कुठे? एकच पर्याय येते. उत्तर तर मिळून गेलं, पण बाकीचे पण बघूयात. MK स्टॅलिन, द्रमुक, चंद्रशेखर राव, भारतीय तेलंगणा समिती, ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्स. खालीलपैकी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याबाबतचे विधान असत्य आहे. चीफ मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांच्याबद्दलचं कुठलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे ते सांगायचे. VP सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान होते. HD देवेगौडा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान होते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान आहेत. IK गुजराल हे पंजाबचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान होते. तर IK गुजराल हे पंजाबचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान होते. हे जे विधान आहे ते हे चुकीचे आहे. तर ते IK गुजराल यांच्याबद्दल ते कुठले मुख्यमंत्री होते आणि भारताचे पंतप्रधान होते का नाही हे तुम्ही सांगणार आहेत मला. खालीलपैकी कोणता पक्ष डाव्या राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो? लेफ्टिस्ट पार्टी विचारली आपल्याला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लेफ्टिस्ट पार्टी म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे पॉलिटिकल प्रोसेसेस इन इंडिया या घटकावरती जे काही प्रश्न आलेत ते आपण सगळे बघितलेले आहेत. एकदा व्यवस्थित PYQचं सेशन बघा. तुम्हाला कुठल्या सेशनवरती व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल.
थँक्यू.